युतीसाठी इंडिया आघाडी संदर्भात कोणत्याही अटी शर्ती नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच केलंय। तर उद्धव ठाकरे यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद झाली। दरम्यान त्यांनी विविध विषयांवर देखील भाष्य करत सरकारवर टीका केली आहे। उपराष्ट्रपती धनखड यांना तडकाफडकी का काढलं, ते कुठे सध्या, अशी विचारणा उद्धव ठाकरे करतायत। तर व्हीव्हीपॅट काढून निवडणुका घेणं म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का, अशी विचारणा देखील त्यांनी केलेली आहे। तर ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफवर देखील उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतायत। महत्त्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आता आहेत कुठे, हा विषय महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि 2-3 वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे, ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे। देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का, एनआरसी आता देशभर लागू केलाय का, ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे। पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर ईव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीनच आता काढून टाकलेले आहे। मग तुम्ही निवडणुका घेता कशाला, सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून। आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे। ते ईव्हीएममध्ये कळत नाही आहे, पण मत कुठे माझं मी दिले हे शेवटपर्यंत कळत होतं, ते ईव्हीएममध्ये कळत नाही आहे। आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत, मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला। ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत। एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय्य आहे। यांना कोणती परराष्ट्र नीती नाही, परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे। कोणतेही असं खंबीर धोरण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।